राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत 6/5/2025 रोजी एक पत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे. ऑनलाईन वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी ज्या शिक्षकांनी नाव नोंदणी केली आहे, अशा शिक्षकांनी नोंदणी करत असताना काही चुकीची माहिती नोंदवली गेली असेल तर त्यासाठी दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून दिल्याबाबतचं हे पत्रक आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे 21/4/2025 पासून 6/5/2025 पर्यंत या प्रशिक्षणाची नोंदणी सुरू होती. नोंदणीचा कालावधी संपला आहे. या कालावधीमध्ये ज्या शिक्षकांनी नोंदणी केली आहे, अशा शिक्षकांच्या नोंदणीमध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर ती 7/5/2025 पासून 8/5/2025 सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे दुरुस्ती करू शकतात. ज्यामध्ये स्वतः निवड केलेला प्रशिक्षण गट आणि प्रशिक्षण प्रकाराच्या चुका दुरुस्ती करण्यासाठीची ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आणि दुरुस्तीसाठी ही अंतिम संधी आहे. त्यामुळे आपण नोंदवलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री तुम्ही करून घ्या. सोबतच आपण प्रशिक्षणासाठी नोंदणी केल्याची जी PDF आहे ती PDF सुद्धा डाउनलोड करून घेतली आहे का याची खात्री करून घ्या. आता या नोंदणी प्रक्रियेमध्ये कोणकोणती माहिती आपली तपासून पाहायची आहे, तर पहिलं आहे आपल्या शाळेचं नाव देवनागरी लिपीत नोंदवणं गरजेचं आहे आणि ते योग्य नोंदवलं आहे का त्याची खात्री करून घ्या. निवड श्रेणीसाठी पात्र प्रशिक्षणार्थी यांनी चुकीची वरिष्ठ श्रेणीमध्ये नोंदणी केली असेल, म्हणजे 12 वर्षानंतर जी आपल्याला निवड श्रेणीसाठी नोंदणी करायची आहे त्याऐवजी तुम्ही जर वरिष्ठ श्रेणीमध्ये नोंदणी केली असेल, थोडक्यात प्रशिक्षणाचा प्रकार बरोबर आहे का ते तपासून पहा. शिक्षण गट म्हणजे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय योग्य गटासाठी आपण नोंदणी केली आहे का ते सुद्धा तपासून पहा. सोबतच प्रशिक्षण गटामध्ये माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय शिक्षकांनी कला शिक्षक व क्रीडा शिक्षक नसताना सुद्धा चुकीनं कला शिक्षक व क्रीडा शिक्षक अशी नोंदणी केली असेल तर ती सुद्धा दुरुस्ती आपल्याला या ठिकाणी करता येणार आहे. त्यामुळे आपण जर नोंदणी केली असेल तर ही माहिती सर्व बरोबर असल्याची खात्री करून घ्या. 8/5/2025 सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपल्याला ही सुविधा दिलेली आहे. आशा करतो तुम्हाला ही अपडेट समजली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच शैक्षणिक अपडेटसाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.